हाय गाईज, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करते। तर आज आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत। तर सिंपल फ्युचर टेन्स, याच्या आधी पण आपण सिंपल फ्युचर टेन्समध्ये अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या। ओके, तर आज आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पाहणार। तुम्हाला वाटणार इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? ते प्रश्नार्थक वाक्ये। ओके, प्रश्नार्थक वाक्य आपण पाहणार आहोत। तर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ। साध्या भविष्यकाळामध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर इथं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, म्हणजे फॉर्म्युला दिलेला आहे। तर आपण आधी फॉर्म्युला समजून घेऊया। तर विल प्लस सब्जेक्ट प्लस व्हरचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। ओके, तर आता तुम्ही म्हणता विल कसं काय आलं सुरुवातीला? हेल्पिंग वर्ब, विलला काय म्हणतात? हेल्पिंग वर्ब। तर हेल्पिंग वर्ब कसं आलं तर हे तर आपण आज पाहणार आहोत की इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं। ओके, ते तुम्हाला माहीत नसलं तर ते आज तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि बघा। ओके, तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर प्रश्नार्थक वाक्य। ओके, तर फर्स्ट आपण क्वेश्चन घेऊया, म्हणजे वाक्य घेऊया। आम्ही पुस्तक वाचणार का? आम्ही पुस्तक वाचणार का? आपण असा प्रश्न केला आहे। ओके, तर त्याचं काय होईल इंग्लिशमध्ये ते आपण स्ट्रक्चरनुसार बघूया। तर विल घेतलेला आहे, इथं दिलं आहे मी स्ट्रक्चरमध्ये विल। तर विल आपण हे काय आहे? हेल्पिंग वर्ब। तर जेव्हा आपण प्रश्नार्थक जर वाक्य तयार करायचं असेल तेव्हा आपण हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतो। वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब वापरावा लागतं। नंतर काय घ्यायचं तर सब्जेक्ट। जेव्हा आपण इथं आम्ही काय आहे? सब्जेक्ट आहे ना, वाक्याचा सब्जेक्ट काय आहे? आम्ही। तर विल झाल्यानंतर आम्ही म्हणजे वाक्य सब्जेक्ट घ्यायचं। त्याच्यानंतर काय घेणार तर मेन वर्ब, म्हणजे रीड, वाचणार, हे काय आहे? मेन वर्ब आहे। तर विल वी रीड द बुक, आम्ही पुस्तक वाचणार का? ओके, असा आपण प्रश्न करतो। तर इंग्लिशमध्ये काय लिहिणार? विल वी रीड द बुक। ओके, तर लक्षात घ्या, विल वापरायचं आधी प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी आपण हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यावा लागतो। नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब म्हणजे मेन वर्ब, नंतर ऑब्जेक्ट। ओके, अशी या प्रश्नार्थक वाक्य करण्याची रचना आहे। स्ट्रक्चरनुसार आपण हे तयार करायचं। सेकंड वाक्य बघूया। ते फुटबॉल खेळणार का? ते फुटबॉल खेळणार का? याचं कसं होणार? विल दे काय घेतला आता? इथं ते म्हणल्यानंतर आपण देच घेणार ना। हे काय? हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्ब मग प्रश्नार्थक जर वाक्य तयार करायचं असेल तर त्याची सुरुवात कशी होती? हेल्पिंग वर्ब होती। तर विल दे प्ले फुटबॉल, ते फुटबॉल खेळणार का? असं। आकाश गावी जाणार का? आकाश गावी जाणार का? विल आकाश गो टू द विलेज। हां, तुम्ही जर प्रश्नार्थक जर वाक्य तयार करत असताना तेव्हा तुम्ही सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, नाहीतर तुमचा प्रश्नार्थक वाक्य तयार होणार नाही। ओके, आकाश गावी जाणार का? विल आकाश गो टू द विलेज। फोर्थ वाक्य बघूया। ती बाजारात जाणार का? ती बाजारात जाणार का? ती, जसं आपलं सब्जेक्ट बदलतो तसं आपण त्याचं इंग्लिशमध्ये वापर करायचा आहे। विल शी गो टू द मार्केट, ती बाजारात जाणार का? ओके, फिफ्थ बघूया। तू पत्र लिहिणार का? तू पत्र लिहिणार का? विल यू राईट अ लेटर। हे आहे सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, हे आहे सब्जेक्ट आणि हे मेन वर्ब आणि हे ऑब्जेक्ट। अशा प्रकारे आपण स्ट्रक्चर घेऊन असे प्रश्नार्थक वाक्य तयार करायचे। आणि हे 6वं तुम्हाला मी वाक्य दिलेलं आहे मराठीमधून, ते तुम्ही इंग्लिशमधून असं तयार करायचे, स्ट्रक्चर घेऊन तयार करायचं आणि प्रश्नार्थक वाक्य मला कमेंटमध्ये लिहून पाठवायचं। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।
Audio Jungle.